बिन आकली बोलतात ना, ते हे असे प्लेयर आहेत. अश्लील शो म्हणून ओळखला जाणारा शो झालेला आहे. नाही नाही विशाल, एक काम कर, तू किस करच तिला, करच. कारण की अख्खा महाराष्ट्र तर तुम्हाला कुणालाच बघत नाहीये. बिग बॉस हा शो फक्त घरात गुपित चाललेला आहे. फक्त हे रात्रीच खेळ चालू आहे असा शो काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण हा बिग बॉस तर आम्ही कधीच असा बिग बॉस बघितला नव्हता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. लगेच त्याआधी सांगतो मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा. मित्रांनो, फक्त मी बिग बॉस विषयी थोडंफार यांचं जे वाईट कृत्य चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. त्यामुळेच व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, कारण की व्हिडिओला लास्ट पर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ समजणार नाहीये. मित्रांनो, कालचा भाऊचा धक्का बघितला आपण. त्या भाऊच्या धक्क्यामध्ये तर काहीच मुद्दे घेतले नाहीत. पहिलाच मुद्दा मित्रांनो हा होता, अनुश्री ज्यावेळेस हसली राखी सावंत, तिने राखी सावंत तिनं तिच्या आईच्या आठवणीत रडत होती आणि अनुश्री तर तिथं हसत होती. एक काम कर अनुश्री, तू तिथे हसू नको, तू एक काम कर, हास्य जत्रामध्ये आणि हास्य जत्रामध्ये हसत बस, नाहीतर हास्य जत्रामध्ये येऊन तिथं रडत बस आणि इथं बिग बॉस मध्ये हसत बस. एखाद्याच्या फिलिंग्सवर तुम्ही हसताय, तुम्हाला लाज बीज काय वाटत नाही का? बिन आकली बोलतात ना, ते हे असे प्लेयर आहेत ज्याला बिलकुलही अक्कल नाही, ज्याला बिलकुलही कळत नाही आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये, आपण कुठे बसलोय, आपण कुठल्या टेलिव्हिजनवर आहोत, हे बिलकुलही ज्याला अक्कल नाही ना, ते अनुश्री आहे. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, ज्यावेळेस विशाल बोलतो मला तुझे ओठ आवडतात, हे असलेले शब्द वापरतो, किस करू वाटते, असं तसं बोलत होता, तर तेही मुद्दा भाऊच्या धक्क्यावर घेतले नाही. भाऊच्या धक्क्यावर मुद्दे कोणते घेतले जातात? तुम्ही महिलाच्या तोंडावर पाणी का मारलात, तुम्ही तिथं जाऊन हागलात का, तुम्ही तिथे जाऊन मुतलात, हे असले मुद्दे घेतले जातात. भाऊच्या धक्क्यावर सिरियस मुद्दे घेतले जात नाहीत. तिसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस विशाल प्रभूला खेचला, तेही मुद्दा बिलकुलही घेतला नाहीये. ते मुद्दा कशाला घेतील भाऊच्या धक्क्यावर? तर हे मुद्दा घेतील की तुम्ही राखी त्यांच्या अंगावर पीठ कसं काय टाकला, हे असे मुद्दे घेणार. कारण की भाऊचा धक्का हे नाहीये, हे तर राखी सावंतचा शो आहे आणि हे मेन गोष्ट तर हे पब्लिक शो नाहीये, फॅमिली शो नाहीये. हे तर फक्त 18+ यांच्या 18+ वाल्यांसाठी शो आहे आणि हा शो फक्त आणि फक्त एक अश्लील शो म्हणून ओळखला जाणारा शो झालेला आहे. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आता जे बिग बॉस चालू आहे ते बिलकुलही बिग बॉस सारखं दिसत नाहीये. एखाद्या महिलेच्या तोंडावर पाणी का टाकलास म्हणून शो मध्ये मुद्दा बनवला जातो. अरे यार, मुद्दे घ्या यार, भरपूर मुद्दे आहेत तुमच्याकडे. हे मुद्दे नाहीत का जे विशालने बोलले, ते मुद्दे काहीच नाहीत का? तुम्ही हे मुद्दे सोडून बाईच्या तोंडावर पाणी टाकलात. अरे मग मला एक सांगा, त्या शो मध्ये तर लेडीज आणि जेंट्स, महिला आणि पुरुष एक समान आहेत म्हणून तुम्हीच तर बोलला होता. मग आता कसं बोलताय? काय बोलावं राव तुम्हाला.